आज आम्ही इथे सर्व महिला एकत्र येऊन जो आज आम्ही आंदोलन केलं कशासाठी केलेलं आहे, महागाई वाढली आहे. कारण घरामध्ये फक्त एका महिलेला समजतो की प्रत्येक गोष्टीचा भाव काय असतं. पण मोदीजींनी जे आमचे इतके आज बोलले जातात भारत देशाचे राजा आहे, राजा कसा पाहिजे, प्रजेला भिकारी करणारा नाही पाहिजे, प्रजेला उपाशी मारणारा नाही पाहिजे. राजा फिरतोय देशी विदेशी सर्वीकडे फिरतोय आणि दुसऱ्यांना नियम लागू की तुम्ही एक वेळचं जेवायचं नाही, तुम्ही हे वापरायचं नाही, तुम्ही ते करायचं नाही, हे नाही. मग काय करायचं, आम्ही मरायचं का घरात आम्ही काय करायचं सगळ्या गोष्टींना. आणि आज आम्ही लाटणं घेऊन जसं आम्ही आज दाखवतोय, पण एक महिला नाही, आज इथे हजारो महिला आहेत. याच्या पुढे आम्ही आणखीन बहुसंख्येने उतरू. पण आता कुठेतरी आमच्या सर्वांचा सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि आता आम्हाला ह्या गोष्टीचा विरोध दाखवणं जरुरी आहे. आज आमचे लाडके नेते महाराष्ट्राचे आज बुलंद आवाज जसे माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि ते जसं अन्याय विरोधात उभे राहतात तशीच चालना आम्हाला मिळालेली आहे. आम्ही पण अन्याय विरोधात उभे राहतो. खूप अन्याय होत चाललेला आहे. कारण आज जर आम्ही उतरलो नाही, आज महिला उतरले नाही तर कसं दिसणार आहे त्या सरकारला. आज आम्हाला बरीच प्रश्न विचारायचे आहेत. सुरक्षितता आणि सर्व महागाई ह्या गोष्टीचे आम्हाला बरेच प्रश्न सरकारला विचारायचे आहेत. लाडकी बहीण आता संपली. लाडकी बहीण आता याच्या पुढे लाडकी बहीण नाही दिसत आहे. लाडकी बहीण नाही, लाडकी मुलगी नाहीये, कोणच नाही. बेटी बचाव, मुलगी आपली सुरक्षित कुठे आहे. महागाई वाढवली आहे, मुलींना सुरक्षितता नाहीये, कोणाला काही नाहीये. कसं करणार आहेत. आज महिला इतक्या रस्त्यावर उतरल्या कशासाठी, काय गोष्टीला अंत झालाय म्हणून उतरलेत ना. आणि काय करणार, कमी नाही झाली तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल. महागाई जर नाही कमी झाली तर आज आम्ही जसं बोलतो ना शांततेत आम्ही आंदोलन केलंय. ह्याच्या पुढे आमचं आंदोलन शांततेत राहणार नाही. आम्ही आमचा आवाज जोपर्यंत दिल्लीला सरकारपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आणि बहुसंख्य लोकांनी लाखोच्या संख्येने महिला येतील इथे. मला तर असं वाटतं, आता पहिलं तर मला खूप घाबरल्यासारखं वाटतं की जेव्हा मोदीजी म्हणतात ना आय एम गोइंग टू ॲड्रेस द नेशन, तेव्हा मला असं वाटतं की मी धगधग होणार आहे. माहीत नाही काय येऊन बोलणार आहे आणि देशाला पूर्ण ट्रॉमाटाईज करणार आहे. परत त्यांनी येऊन नेशनला ॲड्रेस केलं आणि पूर्ण नेशनला ट्रॉमाटाईज केलं. दुसरी गोष्टी लाडली बहन, बेटी पढाओ बेटी बचाओ आणि महिला जे ते टॅग आहे ना, मला असं वाटतंय की आता जे गव्हर्नमेंट आहे स्वतःचे पॉलिटिकल अजेंडा ड्राईव्ह करण्यासाठी फक्त वापर करत आहे महिलांच्या नावाचा. विमेन रिझर्वेशन, हमारी बहन, हमारी बेटी. अरे तुम्ही मला माझं एक प्रश्नाचं उत्तर द्या. जेव्हा महागाई वाढतात तेव्हा सर्वात जास्त सफर कोण करत आहे. एक महिला सफर करत आहे ना, कारण की महिलांना घर चालवावं लागतं आणि जेव्हा वेन द किचन सफर्स द नेशन सफर्स. ओके, आज दुधाचा प्राईस कसा वाढला आहे. पहिला 30 रुपयाचा होता, 31 झाला, मग आता 35 रुपयाचा दूध झाला आहे. त्या अगोदर तेलचा भाव असा होता 140 होता, 160 झाला, मग नाउ इट इज़ 185. व्हाट इज हैपनिंग एंड ये आपके अच्छे दिन है. अगर ये आपके अच्छे दिन है तो हमको हमारे वो पुराने बुरे दिन लौटा दो जब 70 रुपये का तेल मिलता था. कांग्रेस गवर्नमेंट में 70 रुपये का तेल मिलता था, वो दिन हमको चल जाएंगे. ये दिन तो क्योंकि किसी को नहीं चल रहे. आता तुम्हाला आठवतंय 2-3 वर्षांपूर्वी असा थाळीनाद केला होता देशवासियांनी. त्यांनी कोविड गेला का नाही ते मला माहीत नाहीये, तो आर्ग्युमेंटचा विषय असू शकतो. थाळीनाद करून महागाई कमी होईल की नाही माहीत नाही. आमच्या बायकांची वजनं नक्कीच कमी होतात चालून आणि आता तर खायला खरंच पैसा नाही आहे. म्हणजे गवारीसारखी एक भाजी जी पूर्वी गुरं खायची त्याचाही भाव आज 100च्या पार आहे. आणि तुम्ही ऑस्टॅरिटी तुम्ही जर बोलाल काटकसरीबद्दल तर त्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. कारण तुमच्याच पेपर्सचे रकाने जर इकडे कोणी नाही आहे प्रिंटवालं ते भरलेले असतात रोज की आत्ता गव्हर्नमेंटची कशी काटकसर चालू आहे. त्या दिवशी एक कार्टून आलं होतं, त्याने सांगितलं सर जेवढे पैसे आपण पेट्रोल बचतीतून केले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त कॅमेरामनचं बिल आलं आहे. सो हे खूपच बोलकं उदाहरण आहे. पण मला असं वाटतं आपल्याकडे खूप पूर्वजांनी आपल्या एक खूप सुंदर म्हण दिली होती, निर्लज्जम सदासु. सो आता सगळ्यांनी भजनं करा, कुंभामध्ये आंघोळ करा, तुमची पापं धुतली जातील आणि पुन्हा एकदा नवीन महागाईला तयार राहा. तरुणांना कुठेतरी कॉकरोच बोललं गेलं, कसं बघता. कॉकरोच वॉज द ओनली स्पीशीज हू सर्वाइव्ड हिरोशिमा नागासाकी बॉम्ब. अणुबॉम्बलाही
ज्यांनी शिकस्त दिली असा एक जीव आहे, त्याला म्हणतात झुरळ. सो ज्यांनी कोणी या नवीन पिढीला झुरळ म्हटलंय ना, त्यांनी ॲक्च्युली त्यांच्या जगण्याच्या त्यांची जी एक जिगीविषय आहे त्याला मला वाटतं आव्हान केलेलं आहे. आणि बरं आहे असंच सगळं बॅन 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 करत राहा, म्हणजे एक दिवस तुमचा बँड वाजेल. आय होप. कॉक्रोच जनता पार्टी म्हणून एक उदयास आलेली हो, पार्टी. आणि मी पण त्याची मेंबर आहे, CJP. पण आम्हाला सगळ्यांना काढून टाकलं ना. माझा इट विल बी बॅक. कॉक्रोच इज बॅक डेफिनेटली. एका बाजूला आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की आर्थिकदृष्ट्या पूर्णतः आपण दुर्बल झालोय. रुपयाने इतका निच्चांक गाठला की ऐतिहासिक निच्चांक आहे, ज्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा होते, डिबेट्स होत आहेत. पण दुसरीकडे पाहिलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब रशियाला जातात आणि तिथले अध्यक्ष मेलोनी यांना मेलोडी भेट करतात आणि त्याच्या मीम्स बनवण्यात ते मशगूल आहेत. मग इकडचा जेव्हा सर्वसामान्य माणूस हा विचार करतो की मी माझा महिना कसा घालवणार आहे, कारण की पंतप्रधानांनी सांगितलंय ना की तुला कमी प्रमाणात तेल वापरायचं आहे, खाद्यतेल कमी वापरा, पेट्रोल डिझेलचा वापर करू नका, वर्क फ्रॉम होम करा, शाळासुद्धा तुम्ही शिक्षणसुद्धा तुम्ही ऑनलाईन करा. अशी परिस्थिती जेव्हा देशावर येते तेव्हा पंतप्रधानांकडनं अपेक्षित असतं, कारण की पूर्वी इंदिरा गांधींचा काळ होता की जेव्हा युद्धाची परिस्थिती आपल्या देशावर आली होती तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं आधी विकलं आणि त्यानंतर जनतेला आवाहन केलं. शास्त्रीजींनी जेव्हा महामारी आली होती खाद्याची त्यावेळेला स्वतः उपाशी राहिले, आपल्या घरातलं खाद्य त्यांनी कमी केलं, स्वतःचा गॅस बंद केला, चूल भिजवली आणि मग जनतेला आवाहन केलं. पण आत्ताचे जे पंतप्रधान आपल्याला लाभलेत, सन्माननीय आदरणीय विश्वगुरू नरेंद्रजी मोदी साहेब, हे 4000 किलोचे स्वतः मशरूम्स खातात, बिनधास्त परदेशी वाऱ्या करतात, होम टूरच्या नावाने तिकडे जाऊन ते मेलोडीला प्रमोट करतात. म्हणजे तुम्ही खरं सर्वसामान्य माणसांचं हसू करताय का? इतर देशांमधले जेव्हा डिबेट होतात आपल्या देशाबद्दल तेव्हा आम्हाला वाईट वाटतं की आमचे पंतप्रधान साधं ब्र सुद्धा काढत नाहीत. तर ही खंत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर महिला रस्त्यावर उतरल्यात आणि ही सर्वसामान्य जनतेला त्रास होतो या गोष्टीचा. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज तुम्ही सोशल मीडियावर बघाल की कॉक्रोच जनता पार्टी उदयाला येते. हा सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे.